नमस्कार, आपलं स्वागत आहे। खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकता शिक्षक वर्ग आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। लहानपणी आपण ज्यावेळेला प्रथमतः शाळेत पहिलीला प्रवेश घेतला त्यावेळेला गुरुपौर्णिमेला ही प्रार्थना आपण नक्कीच ऐकली असावी आणि तेच गुरुजन आज आझाद मैदानामध्ये आंदोलनात बसलेले आहेत। नेमका काय प्रकार आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। कांबळे सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। सरकारकडे काय मागण्या आहेत आणि सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष का करते असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रामध्ये कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या जे काही शाळा होत्या त्यांचा कायम शब्द काढला गेला। इयत्ता 1ली ते 12वी म्हणजेच प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हा शाळांचा विशेषतः मराठी शाळांचा प्रश्न आहे। ज्या काही शाळा अंशतः अनुदानित आहेत की ज्यांना अद्यापर्यंत 100% वेतन प्राप्त नाही, अशापैकी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमध्ये काही शाळा 20% वेतन घेत आहेत, काही शाळा 40% वेतन घेत आहेत, तर काही शाळा 60% वेतन घेत आहेत। आमचे वय सर्व पाहता आता उर्वरित राहिलेली सर्व्हिस पाहता हे लक्षात येतं की आमच्याकडे आयुष्य फार कमी राहिलेलं आहे आणि आमचं वेतन अद्यापर्यंत 100% नाही आहे। कुठेतरी पुन्हा हे 20% ही पद्धती थांबवावी आणि एकदाच 100% तुम्ही वेतन आम्हाला द्यावं, आमचं वेतन सुरू करावं, या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। शासनाची नेमकी अडचण काय? बजेटमध्ये सरकारकडे एवढा पैसा नाही का की जो निधी तुमच्यासाठी द्यावा लागेल त्याचं युटिलायझेशन होत नाही? ती गोष्ट त्यांना माहिती आहे, परंतु जेव्हा आम्ही अर्थमंत्र्यांशी अर्थ विभागाशी तसंच शालेय विभाग आणि शालेय शिक्षण मंत्र्यांशी भेटलो गेलो तेव्हा तशा प्रकारची अडचण आम्हाला अद्यापर्यंत ही कुणीही बोलून दाखवलेली नाही आहे। शिक्षण विभागाचं चांगल्या प्रकारे सहकार्य आहे, माननीय मुख्यमंत्री यांचंही चांगल्या प्रकारे सहकार्य आहे, शिक्षण मंत्र्यांचं चांगलं सहकार्य आहे आणि अजितदादा वित्तमंत्री यांनी सुद्धा आम्हाला किमान आतापर्यंत तोंडी तरी सहकार्य केलेलं आहे की ते मी करत नाही असं बोललेलो नाही आहे। उद्या कॅबिनेटची बैठक आहे, अपेक्षा उद्या कॅबिनेटला हा विषय यायला काहीच हरकत नाही आहे। साधारणतः अशा शिक्षकांची संख्या किती असावी, त्यात महिला आणि पुरुष शिक्षकांची काय संख्या आहे? आता महिला पुरुष म्हणून सांगता येत नाही, पण महाराष्ट्रामध्ये एकूण 78,786 इथपर्यंत ही संख्या आहे। त्याच्यापैकी 66,634 हे सदरील वेतन अनुदान घेण्यास ते पात्र ठरतात। 12,500 संख्या ही त्यामध्ये काही अपात्र आहेत, त्या त्रुटी दुरुस्त ज्या त्रुटीमुळे ते अपात्र झालेले असतील ते नक्कीच ते पुढील काळामध्ये ते सुद्धा पात्र होतील, परंतु सध्याच्याला 66,634 ही स्त्री आणि पुरुष यांची एकत्रित शिक्षक संख्या आहे। आज ही मागणी सध्याच्या महायुती सरकारच्या पूर्णपणे त्यांच्या लक्षात आलेली आहे। त्या पद्धतीवर काम अद्याप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि ते जवळजवळ अंतिम स्टेजला आहे। फक्त एकच अपेक्षा आहे की उद्या जी होणारी जी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आहे, सदरील कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय नक्कीच टेबलवरती येईल आणि त्याबाबत कुठल्याही प्रकारचे कुणीही आडेवेडे न देता त्याला अंतिमतः निधीसहित मंजुरी भेटेल अशी अपेक्षा आहे। अन्यथा कॅबिनेट बैठक झाल्यानंतर काय पुढे बोलायचं त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू।
100% पगार मिळालाच पाहिजे. 100% पगार मिळालाच पाहिजे. शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक एकजुटीचा वी वॉन्ट जस्टिस. 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 100% पगार मिळालाच पाहिजे. 100% पगार मिळालाच पाहिजे.